तर आज तारीख आहे 1 मार्च 2026. सध्या रात्रीचे 10 वाजून गेलेले आहेत. खरं तर मला हा व्हिडिओ बनवायला घ्यायचा नव्हता. बाहेर आसपास भरपूर असा आवाज येत आहे, पण मला या मुद्द्यावर जरा बोलूशी वाटतं. तर मगाशी मी 6च्या आसपास घरी गेलो होतो. त्याच्यानंतर माझ्या मोबाईलची चार्जिंग जरा कमी झाली होती. 6 ते 7% चार्जिंग उरली होती. तर तेव्हा मी मोबाईल चार्जिंगला लावला एक प्रकारे. त्याच्यानंतर माझ्याकडं काही करण्यासारखे नव्हते. घरात TV वर कार्यक्रम लागले होते आणि ते बघत बसण्याची माझी काही अशी इच्छा नव्हती. तर एकूणच नकळत मी न्यूज चॅनल बघायला घेतले. तर आज किंवा काल संध्याकाळी गेल्या 2 दिवसामध्ये भरपूर काही घडलेलं आहे. पहिली गोष्ट, अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर हल्ला केलेला आहे. तर काल त्याच्यावर अटॅक झाला आणि त्या अटॅकमध्येच आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे. इराणचे ते मेन माणूस होता एक प्रकारे. तर आज दुपारीच ती इन्फॉर्मेशन एक प्रकारे कन्फर्म झाली आणि ती इन्फॉर्मेशन मला एक प्रकारे यूट्यूबच्या एका व्हिडिओवरनं भेटली होती. तो यूट्यूबचा व्हिडिओ होता देशभक्त चॅनलवरचा. त्यात आकाश बॅनर्जीने बऱ्यापैकी सगळा मुद्दा एक प्रकारे समजून सांगितला होता. तर मला माहीत होतं की असं घडलेलं आहे. तर मी जस्ट मुद्दामून म्हणा किंवा अशाच टाईपमध्ये तर TV वरच्या बातम्या बघायला घेतल्या. मराठी न्यूजच होत्या त्या एक प्रकारे. आणि त्या न्यूज बघता एक गोष्ट मला जाणवली. ते म्हणजे आपले न्यूज चॅनल एक प्रकारे एकदम आपल्या लोकांना जे न्यूज बघतात त्यांना एक प्रकारे मूर्ख समजतात असं तरी मला वाटलं. तर ह्या गोष्टीचा मेन मुद्दा असा की त्याच्यामध्ये जी पण काही माहिती सांगितली जात होती, डिटेल्स दिल्या जात होत्या, त्या डिटेल्स एक प्रकारे असं वाटत होतं की आत्ता जस्ट घडलेल्या आहेत काही तासापूर्वी किंवा त्या आता सध्या घडत आहेत आणि त्यांनी एकदम युद्धाच्या मधून त्या बातम्या उचलून आणलेल्या आहेत आणि आपल्याला सांगत आहेत असं वाटत होतं. तर ॲक्च्युली आयातुल्ला खामेनीचा मृत्यू कालच झाला होता. तो आज दुपारपर्यंत कन्फर्म झाला एक प्रकारे. तर ती न्यूज तशी त्यांनी अशी प्रॉपरली सांगितली नाही. त्याच्यामध्ये असं सांगितलं नाही की ह्या टायमिंगला ह्या वेळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर काल संध्याकाळी किंवा कालचा जो दिवस होता त्या दिवसामध्येच इराणने परत दुबई, कुवेत इकडच्या बाकीच्या देशांवर तर अटॅक केले होते. त्यांच्या देशामध्ये जे अमेरिकेचे काय म्हणता येईल त्यांना सैन्य दल होतं किंवा मिलिटरी पॉईंट्स होते त्याच्यावर त्यांनी अटॅक केला होता. तर ही गोष्ट ऑलमोस्ट कालच झाली होती जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने त्याच्यावर अटॅक केला होता एक प्रकारे. तर त्याच गोष्टी आत्ताच्या संध्याकाळी 6-7च्या न्यूज चॅनलमध्ये ती गोष्ट अशी दाखवली जात होती की ती सध्या घडत आहे किंवा आत्ता जस्ट काही तासापूर्वी घडलेली आहे. तर ह्या गोष्टीला बघून बेसिकली मला एक प्रकारचा राग आला आणि मुळात म्हणतात ना ते न्यूज चॅनल अशी एकच गोष्ट अशी रिपीट बोलत होते. एकच वाक्य जे प्रत्येक वेळेस सांगते ते असं वाटत होतं आणि त्या न्यूजमध्ये अशा डिटेल अशा काही नव्हत्या. जस्ट एक वाक्य तेच रिपीट बोललं जात होतं आणि ते कधी घडलं, किती वाजता घडलं त्याचा काहीच उल्लेख नव्हता बेसिकली. तर सगळं काही असं वाटत होतं की आत्ता प्रेझेंट मोमेंटला घडत आहे आणि त्या गोष्टीचा मला एक प्रकारे राग आला की हे न्यूज चॅनल आपल्याला किती मूर्ख समजते. ते आता काय सांगायचं ना, म्हणजे मी एक्सपेक्ट करतो जर मी एखादा न्यूज चॅनल बघतोय किंवा एखादी बातमी बघतोय तर त्याच्यामध्ये मला इन डेप्थ माहिती भेटली पाहिजे, इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे, नक्की काय झालं, कधी झालं, कसं झालं.
आणि कोणी केलं, कोणत्या इराद्याने केलं, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन मी अपेक्षा करतो की मला भेटल्या पाहिजे जर मी एखादा न्यूज चॅनल बघतो. पण आज चुकून मी न्यूज चॅनल बघायला घेतला, कारण की माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती. त्याला मी चार्जिंगला लावलेला होता आणि माझ्याकडे करण्यासारखं दुसरं काही नव्हतं. त्याच्यामुळं मी चुकून न्यूज चॅनल बघितलं एक प्रकारे. तर लिटरली ही गोष्ट मी दररोज नाही बघू शकत आणि भविष्यातही कधी बघन असं मला वाटत नाही. तर माझे काही इन्फॉर्मेशन सोर्स आहेत, यूट्यूबचे चॅनल म्हणा, मोस्टली यूट्यूबचे चॅनल्सच, जे की मला प्रॉपर अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, जे इन डेप्थ ॲनालिसिस म्हणा किंवा इन्फॉर्मेशन सांगतात. तर त्या गोष्टींवर मी जास्त रिलाय करतो आणि ह्या न्यूज चॅनल्सवर मी कधी रिलाय करू शकत नाही. आणि अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवली, तर न्यूज चॅनलमध्ये जे अँकर्स होते ते बोलताना स्वतः सांगत होते की दुबईचा जो सर्वात उंच इमारत आहे बुर्ज खलिफा त्याच्यावर अटॅक झालेला आहे किंवा तिथं ड्रोन हल्ला झालेला आहे. अशा प्रकारे बोलता बोलता त्यांनी बेसिकली न्यूज सांगता ती गोष्ट सांगितली होती. आणि तोच एक प्रकारे सेशन संपल्याच्या शेवटी त्यांनी एक प्रकारे व्हायरल सत्य म्हणा किंवा अशा टाईपमध्ये ती गोष्ट उलगडून सांगायला सुरुवात केली की रिअली म्हणजे खरंच दुबईच्या बुर्ज खलिफा इमारतीवर अटॅक झालेला आहे की नाही किंवा हल्ला झाला आहे की नाही. आणि ती गोष्ट एकदम मस्तपैकी ताणून घेतली. म्हणे की सोशल मीडिया इकडं तिकडं सगळीकडे तीच गोष्ट पसरलेली आहे आणि हे व्हायरल सत्य आहे. तर नक्की काय झालं हे आम्ही तुमच्यासाठी शोध घेतलेला आहे. आम्ही इकडून तिकडून इन्फॉर्मेशन शोधून ही गोष्ट कन्फर्म केली आहे आणि सर्वात शेवटी सांगितलं की बुर्ज खलिफावर अटॅक झालेला नाही आहे एक प्रकारे किंवा त्या इमारतीला काहीच झालेलं नाही आहे. तर ही गोष्ट बघताना मला वाटलं की अरे यार, आपल्याला किती मूर्ख बनवलं जातं आहे बेसिकली. लिटरली त्याच न्यूज चॅनलवर अँकर बोलताना स्पष्टपणे म्हटलं होतं की बुर्ज खलिफावर पण अटॅक झाला आहे आणि त्याच्यानंतर ते व्हायरल सत्यमध्ये ते कन्फर्म करून सांगत होते की नाही, ती गोष्ट तशी घडलेली नाही आहे. आणि हे व्हायरल सत्य 2 वेळा प्रकाशित झालं, प्रकाशित म्हणता येईल किंवा रिपीट झालं. जो पिरियडमध्ये मी पूर्ण न्यूज बघत होतो त्याच्यामध्ये ही व्हायरल सत्यवाली गोष्ट 2दा रिपीट झाली. तर ह्या न्यूज चॅनलवर आपण कसा भरोसा ठेवू शकतो सांगा बरं. तर आज मी चुकून न्यूज चॅनल बघितले आणि माझा हा आजचा एक्सपिरियन्स होता. तर भविष्यात मी सहसा कधी नॉर्मली आतापर्यंत मी न्यूज चॅनल असे काही पूर्णपणे कधी बघितलेलं नाही आहे. मध्ये बघायचो पण ते बघणं सोडून दिलेलं आहे आणि भविष्यात कधी बघेल असं मला वाटत नाही. कारण आधी जेव्हा पण मी न्यूज चॅनल्स बघितलेले आहेत त्या न्यूज चॅनल्सवरच्या ज्या बातम्या असतात त्या मोस्टली पॉलिटिशियन्स लोकांबद्दल असतात की कोणता पॉलिटिशियन काय म्हटला, मग त्या पॉलिटिशियनला म्हणजे त्या पॉलिटिशियनला दुसऱ्या पॉलिटिशियनने काय उत्तर दिलं, हे सगळं ट्विटरचा अख्खा जो गेम आहे ना, इकडंच उत्तर देणं आणि प्रश्न करणं हे ते सगळं नेत्यांबद्दलच होतं आणि रिअल प्रॉब्लेम कोण असं डिस्कस करतच नव्हतं की रिअल कुठं काय नवीन इश्यू काढते ते. आणि असं ते पण असे वरवरचे बातम्या एक प्रकारे हे घडलं ते घडलं बास. म्हणजे न्यूज चॅनलने एक प्रकारे काम करणं सोडून दिलेलं आहे असं वाटतं. त्यांना फक्त व्ह्यूवरशिप पाहिजे आहे, पण जे न्यूज बघते ते त्यांना अजून त्या न्यूजपेक्षा जास्त काही पाहिजे आहे आणि ते न्यूज चॅनल काही आपल्याला प्रोव्हाइड करत नाही आहे सध्या. तर भविष्यात मी कधी न्यूज चॅनल बघन स्वतःहून असं मला वाटत नाही. जे घडलं आज ते चुकून घडलं. तर हा माझा आजचा अनुभव होता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.